मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार फूल सिंग बैरिया यांनी महिलांबाबत केलेले वादग्रस्त विधान राज्यभरात चर्चेचा विषय बनले आहे। दातिया जिल्ह्यातील भांडेरचे आमदार असलेले बैरिया यांनी एका मुलाखतीत सांगितले, स्त्रियांच्या सौंदर्यामुळेच त्यांच्यावर बलात्कार होतात आणि अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीय महिलांवरील अत्याचारांना धार्मिक ग्रंथातील तीर्थफळ ही संकल्पना कारणीभूत असल्याचा अजब दावा केलाय। बैरिया यांनी एका मुलाखतीत सांगितले, स्त्रियांच्या सौंदर्यामुळेच त्यांच्यावर बलात्कार होतात, तसेच अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीय महिलांवरील अत्याचारांना धार्मिक ग्रंथातील तीर्थफळ या संकल्पनेशी जोडल्याचा अजब दावाही त्यांनी केलाय। या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर बैरिया यांच्यावर जोरदार टीका होत आहे। भाजपने काँग्रेसला धारेवर धरत त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। भाजपचे मध्य प्रदेश मीडिया प्रभारी आशिष उषा अग्रवाल म्हणाले की महिलांना सौंदर्याच्या तराजूत तोडले आणि अनुसूचित जाती जमातीतील महिलांवरील बलात्काराला तीर्थयात्रेचे फळ म्हणणे त्यांच्या गुन्हेगारी मानसिकतेची कबुली आहे। बहन बेटी, इंडिया में सबसे ज्यादा रेप किसके होते हैं? शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब और मोस्ट ओबीसी होते हैं। तो मेरा कहने का मतलब है, रेप की थ्योरी ये है कि कोई भी कैसी भी दिमाग का आदमी रास्ते में जा रहा है, उसे खूबसूरत अगर लड़की दिखी, सुंदर, अति सुंदर, तो उसका ब्रेन है वो इधर वो विचलित हो सकता है, तो रेप हो सकता है। आदिवासी में कौन सी अति सुंदर स्त्री है? एससी की कौन सी अति सुंदर स्त्री है? मोस्ट ओबीसी में ऐसी स्त्रियां सुंदरियां हैं। क्यों होता है बलात्कार? उनके धर्म ग्रंथों में इस तरह की निर्देश दिए गए। काँग्रेसने या विधानाशी असहमती दर्शवली असून आमदार बैरिया यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत। मात्र बैरिया अजूनही आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत आणि ते असे म्हणत आहेत की हे विधान अनुसूचित जाती व जमातीतील 40 कोटी महिलांच्या हितासाठी केले आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सत्ताधारी भाजपनेही या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील बैरिया यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अशाच अपडेट्स मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।